मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना एकत्र येणार अशा पद्धतीच्या चर्चा सातत्यानं सुरू होत आहेत। मधल्या काळामध्ये काही आंदोलनं देखील एकत्रित होत असल्याचं पाहायला मिळालं होतं। आज देखील मुंबईमध्ये एक महत्त्वाचं आंदोलन पार पडत आहे आणि या संदर्भातच बोलण्यासाठी मनसेचे हवाई सेनेचे प्रमुख असणारे संतोष धुरे आपल्यासोबत आहेत। सर, आज अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन तुम्ही सर्वजण चुनाभट्टीला जमत आहात, काय नेमकं तुमचं म्हणणं आहे? इंडिगो जी कंपनी आहे एअरलाइन्स, त्यांची सबसिडी कंपनी आहे अजाईल कंपनी म्हणून। त्यामध्ये आमची युनियन आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची हवाई कर्मचारी सेना। तिकडे 3 युनियन आहेत आणि त्यांचं गेले 1 वर्षापासून 6 महिने 1 वर्षापासून RLC सायनला जे हे आहे रिजनल लेबर कमिशनरचं कार्यालय आहे, तिकडे आमचं हे चाललं होतं, कन्सलेशन चालू होतं। आम्ही त्यांना स्ट्राईकची नोटीस दिलेली की कामगारांचे COD करत नव्हते, कामगारांचे प्रलंबित विषय होते ते पूर्ण करत नव्हते, त्याकरता तिकडे हे चालू होते, कन्सलेशन चालू होती। शिवसेनेने पण उभाटा शिवसेने पण दिलेलं तिकडे हे स्ट्राईक नोटीस। त्याच्यानंतर अचानक शिवसेनेमधनं काही ग्रुप फुटून भारतीय जनता पार्टीमध्ये जे आहे त्यांची ती एक युनियन आहे त्याच्यामध्ये गेली आणि त्याच्यानंतर आमचं जे कन्सिलेशन होतं ते काही काळाकरता थांबवण्यात आलं, म्हणजे डेट देण्यात आली। तिने अजून एका युनियनचं पण हे आहे त्याच्यामध्ये आणि ती युनियन पण समावेश झाली। म्हणजे कसं सांगतो तुम्हाला ही स्टोरी सांगण्याचं कारण काय की कसं ते लोक आलेत, त्यांना पण कसं इन्व्हॉल्व केलं, हे कंपनीचं आणि हे षडयंत्र कसं होतं ते तुम्ही बघा। त्याच्यानंतर कन्सिलेशन चालू असताना 2 तारखांना जी आहे ती युनियन नवीन झालेली ती आली नाही, त्यांची लोकं आली नाही, मॅनेजमेंटची लोकं 2 वेळा आली नाही। त्याच्यानंतर ज्यावेळेला समन्स काढल्यानंतर मॅनेजमेंटची लोकं आलीत दिल्लीवरून आणि त्याच्यानंतर बसल्यानंतर तिकडे सगळं ठरलं की दोन्ही युनियनने म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हवाई कर्मचारी सेना आणि उभाटाची भारतीय कामगार सेना या दोघांनी मान्य केलं, यांनी पण मान्य केलं मॅनेजमेंटने अजाईलच्या, की सरसकट कामगारांना म्हणजे नवीन कामगार असून दे नाही तर कितीही सर्व्हिस झाले, सरसकट कामगारांना 4,000 रुपये पगारवाढ आम्ही देऊ म्हणून। आम्ही त्यांना सांगितलं की 4,000 पगारवाढ द्यावीच लागेल तुम्हाला, आम्ही मान्य करतो 4,000 पगारवाढ चालेल आम्हाला, परंतु DA आणि बेसिक हे त्याच्यापासून वेगळं असेल असं करून आणि 20,000 रुपये बोनस, ह्या एवढ्या गोष्टी केल्यानंतर त्यांना थोडं चक्रावलेत थोडे। त्यांना वाटलेलं की 4,000 मध्ये, कारण ती युनियन जी ज्यांच्याबरोबर त्यांनी ॲग्रीमेंट केलं ती युनियन मला वाटते तयार झालेली त्यांच्याबरोबर, म्हणूनच ते लोक थोडे चक्रावले आणि त्यांनी सांगितलं की आता 3री युनियन पण पाहिजे आम्हाला, 3ही युनियनशी बोलल्याशिवाय करता येणार नाही, 2च युनियन तिकडे 3 युनियन आहेत। असं ठरल्यानंतर 18 तारीख म्हणजे आज तारीख होती आज आणि आज कन्सिलेशन होतं, आज 3ही युनियन बसणार होती, दिल्लीवरून मॅनेजमेंट येणार होती अजाईलची आणि मग त्याच्यानंतर ॲग्रीमेंटचं म्हणजे सोपस्कार होणार होता। परंतु घाईघाईने मॅनेजमेंटने आणि युनियनने मिळून एक षडयंत्र रचलं आणि 2 दिवसापूर्वीच RLC मध्ये रिजनल लेबर कमिशनर जे सरकारी हे आहे त्यांच्यासमोर त्या लोकांनी ॲग्रीमेंट साईन केलं। आता हा कुठलं प्रेशर होतं या त्या जो आहे माळी म्हणून साहेब आहेत त्यांच्यावर कुठलं प्रेशर होतं आम्हाला पण माहिती नाही, की त्यांनी आमची कन्सिलेशन चालू आहे आणि त्यांनी सांगितलं की जे काही होईल ते तिघांच्या समोर होणार आणि तिघांच्या मंजुरीने होणार मॅनेजमेंट बरोबर, आणि अचानक कुठलं काय प्रेशर आलं मला माहिती नाही। तर त्याकरताच आज जे कामगार जे हे झाले आणि त्याच्यामध्ये कामगारांवर जो अन्याय केलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही सरसकट 4,000 रुपये मागितलेले, 20,000 बोनस मागितलेला, या लोकांनी 4,000 फक्त 5 वर्षाच्या वरील जे कामगार आहेत त्यांना 4,000 पगारवाढ देण्यात केली आणि बाकी जे कामगार आहेत त्यांना त्या लोकांनी 1 ते 3 वर्ष जे आहेत त्यांना 2,100 रुपये आणि 3 ते 5 वर्ष आहेत त्यांना 2,300 रुपये, म्हणजे 1,700 आणि 1,900 रुपये हे मॅनेजमेंटने कोणाला दिलेत याचा आज फक्त जाब विचारायला आज आम्ही तिकडे जमणार आहोत। शिवसेनेच्या कामगार सेनेवर पण अन्याय झालेला आहे, कामगारांवर आमच्याही कामगारांना अन्याय झालेला आहे, त्यामुळे ते लोक पण येणार आहे, कारण एकदाच तारीख असते, ती एकत्र तारीख असते, म्हणून ते एकत्र दिसणार आहोत आम्ही तिकडे। म्हणजे सध्या ज्या पद्धतीच्या काही दिवसांपासून ज्या चर्चा सुरू आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या एकत्र येण्यासंदर्भातला, असा त्याचा काही संबंध नाही। कसं होत आहे की तुम्हाला आता तेच दिसतंय, तुम्ही आता तो चष्मा घातला ना तर तुम्हाला त्या चष्म्यामधून तेच दिसते की हे दोघं एकत्र येण्याकरता दोघं एकत्र आंदोलन करतात कामगारांच्या हितासाठी। सन्माननीय साहेबांनी पण सांगितलेलं महाराष्ट्राच्या हितासाठी आणि कामगारांच्या हितासाठी आम्ही तिकडे आलो आहोत।
आणि तिकडे त्यांचे पण कामगार आहेत, त्यांच्या कामगारांवर पण अन्याय झालेला आहे, आमच्या कामगारांवर पण अन्याय झालेला आहे. आणि असा तसा अन्याय नाही, म्हणजे एवढी वर्ष एकतर पगारवाढ झाली नाही आणि ती झाली त्याच्यामध्ये पण त्यांच्यामध्ये त्यांचे पैसे खाण्यात आले. तर त्या विरोधात आम्ही तिकडे आंदोलन केलं. जर तुमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर तुमची एकत्रितरित्या पुढची भूमिका असणार आहे का, आणि काय तुम्ही पुढचं प्लॅन केलं? कसं आहे, आमचे सन्मान्य अध्यक्ष आहेत, नितीनजी सरदेसाई आहेत, सन्मान्य राजसाहेब ठाकरे आहेत, अमितजी ठाकरे आहेत. हे जो निर्णय देतील पुढचा त्याप्रमाणे आज जी काय अपडेट असेल आजची, त्याच्यानंतर ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं जसे आंदोलनं असतात तशी तुम्हाला दिसतील, नक्की दिसतील, एवढं नक्की. कर्मचाऱ्यांचं एक शिष्टमंडळ राज ठाकरेंना भेटलं होतं किंवा भेटवायचं plan? मध्ये येऊन भेटून पण गेलेत ते. आणि त्यांनी सांगितलं, साहेबांनी पण आश्वासन दिलेलं की व्यवस्थित होईल, सगळे RNC मध्ये सगळं चाललेलं आहे, त्याप्रमाणे होऊन देत, त्यांच्याकडे निर्णय होऊन देत, त्यानंतर मग आपण बघू कसं. जो नव्या कराराचा तुम्ही उल्लेख केला, काय त्या नव्या करारामध्ये नमूद केलेलं आहे ज्यानं तुम्ही थेट विरोध केला? सरसकट जी दोन्ही युनियनने मान्य केलेलं होतं, हवाई कर्मचारी सेनेने मान्य केलेलं होतं, भारतीय कामगार सेनेने जे मान्य केलं होतं की सरसकट 4,000 रुपये सगळ्यांना पगारवाढ, आणि त्याच्यानंतर 20,000 रुपये बोनस, आणि 4,000 पगारवाढ ही ग्रॉसवर होणार, आणि त्याच्यानंतर बेसिक आणि DA हा वेगळा राहील. त्याच्यामध्ये 4,000 पगारवाढ हे होणार नाही. हे सगळं केल्यानंतर सुद्धा हे फक्त एक षडयंत्र होतं, कामगारांना अन्याय करायचा होता. एवढ्या प्रॉफिटमध्ये जी इंडिगो एअरलाईन्स चाललेली आहे, 66,000 करोड रुपये, आम्ही पूर्ण डिटेल्स काढलेले आहेत. एवढे पैसे कमवते, पण त्यांना ते कामगारांना द्यायचे नव्हते. मला वाटतं याच्यामध्ये युनियनने पैसे खाल्लेले आहे, मॅनेजमेंटने पैसे खाल्लेले आहेत, आणि वरून प्रेशर आणून RLCच्या ज्या लेबर कमिशनर आहेत, ज्यांच्याकडे हे कन्सिलेशन चालू आहे, त्यांच्यावर प्रेशर आणून हे ॲग्रीमेंट साईन करण्यात आलं. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. एकंदरीतच सरसकट कर्मचाऱ्यांना पगारवाढ देण्यात यावी या मागणीसाठी आज शिवसेनेची जी हवाई कर्मचाऱ्यांची संघटना आहे आणि मनसेची हवाई कर्मचाऱ्यांची संघटना आहे ती आज एकत्रित येत आहे, आणि चुनाभट्टी येथं प्रामुख्यानं संबंधित अधिकाऱ्यांशी बातचीत केल्यानंतर जर ती मागण्या मान्य झाल्या नाहीत तर लवकरच आंदोलनाची घोषणा देखील या निमित्तानं होताना आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन सचिन शिंदे, निलेश बुधावले, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.